पंढरपूरच्या मंगळवेढा तालुक्यातल्या कायम दुष्काळी असणाऱ्या 24 गावांमधील पदाधिकारी आक्रमक। स्वातंत्र्यपूर्व काळापासून दुष्काळात असूनही शासन फक्त आश्वासन देत असल्याचा आरोप। महाराष्ट्र पाणी देणार नसेल तर या गावांना कर्नाटकमध्ये जाण्याची परवानगी देण्याची मागणी। सांगलीच्या शिराळामध्ये सम्राट केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार। विजेत्याला 2 लाखांचं बक्षीस। शर्यत पाहण्यासाठी शौकीनांची मोठी गर्दी। सांगलीतल्या जत तालुक्यातल्या 65 गावांचा पाणी प्रश्न गंभीर। रक्त घ्या पाणी द्या अशी मागणी करत दुष्काळग्रस्तांचं रस्त्यावरच रक्तदान आंदोलन। सरकार फक्त आश्वासनं देत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप। आणि यानंतर बातम्या उत्तर महाराष्ट्रातल्या। नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांची बृहन्मुंबई विशेष शाखेत अप्पर पोलीस आयुक्त म्हणून बदली। ग्रामीण मुख्यालयात निरोप समारंभ पार। मुख्यालयाच्या इमारतीतून बाहेर पडताच पोलीस कर्मचाऱ्यांकडून पुष्पवर्षा। नाशिक शहरात बेकायदेशीररित्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या पोलिसांच्या ताब्यात। आरोपीकडून गावठी कट्टा, एक जिवंत कारतूस असा 30,000चा मुद्देमाल हस्तगत। अहमदनगरच्या भिंगारदिवेमाळा इथे गांजा विक्री, 1 जण पोलिसांच्या ताब्यात। आरोपीकडून 12,63,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। तोफखाना पोलिसांची कारवाई। अहमदनगरच्या विळदघाट परिसरातून 3 दुचाकी चोरांना अटक। चोरट्यांकडून 7 महागड्या मोटरसायकल जप्त। धुळे दादर एक्सप्रेसच्या एका बोगीमधून धूर निघाला। निफाड रेल्वे स्थानकादरम्यानची घटना। चाकाला प्लास्टिकचा ब्रेक चिकटल्यामुळे धूर निघाल्याचं उघड। दुरुस्तीनंतर रेल्वे प्रवास पूर्ववत। नाशिकच्या चांदवड तालुक्यातल्या चांदवड लासलगाव रस्त्यावरील वाळकेवाडी फाटा शिवारात डंपर आणि दुचाकीची धडक। अपघातात दुचाकीवरच्या दोघांचा जागीच मृत्यू। भैरव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। यानंतर आढावा कोकणातल्या बातम्यांचा। उद्धव ठाकरे 4 आणि 5 फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर। संवाद यात्रा काढून कार्यकर्त्यांशी साधणार संवाद। आमदार वैभव नाईक यांच्याकडून कुडाळमध्ये होणाऱ्या सभास्थळाची पाहणी। उद्धव ठाकरेंच्या रायगड जनसंवाद दौऱ्याचा दुसरा दिवस। पोलादपूरमध्ये उद्धव ठाकरेंची सभा। सभेतल्या भाषणातून उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।